26 नोव्हेंबर 2008 भारताची आर्थिक राजधानी मुंबई। संध्याकाळी साधारण 8:30चा वेळ। लोक आपल्या दिवसभराच्या थकव्यानंतर घरी पोहोचण्यासाठी घाई करत होते। काही जण कुटुंबासोबत जेवायला बाहेर पडले होते, काही जण हॉटेलमध्ये, काही जण स्टेशनवर आणि काही आपल्या रोजच्या गडबडीत। पण त्या संध्याकाळी आकाशात काळ्या ढगांसारखे सावट दाटून आले होते। अचानक समुद्राच्या लाटांना चिरत एक बोट गेटवे ऑफ इंडियाच्या दिशेने सरकत होती। त्या बोटीत होते 10 तरुण, पण त्यांचे डोळे मानवी नव्हते। त्यात होता केवळ द्वेष आणि नाशाचा संकल्पना। ते आले होते पाकिस्तानमधून आणि त्यांनी भारताच्या हृदयावर म्हणजेच मुंबईवर सर्वात भयानक जखम करण्याचा बेत आखला होता। आणि त्यानंतर सुरू झाला 60 तासांचा भीषण संघर्ष, जो फक्त मुंबईतच नव्हे तर संपूर्ण भारताला कायमचा बदलून गेला। या हल्ल्याचा उगम पाकिस्तानातील लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेच्या तळामध्ये झाला। या संघटनेने अनेक महिने मुंबईवर हल्ला करण्याचा कट रचला। हल्लेखोरांची निवड केली गेली, त्यांना समुद्रमार्गे भारतात घुसखोरी करण्याचे प्रशिक्षण दिले गेले। त्यांना अत्याधुनिक शास्त्रे, GPS उपकरणे, उपग्रह फोन दिले गेले आणि मनोवैज्ञानिक दृष्ट्या पूर्णपणे तयार केले गेले। त्यांच्यासाठी हे फक्त एक मिशन नव्हते, तर भारतात भीती, असुरक्षितता आणि गोंधळ निर्माण करण्याचा प्रयत्न होता। त्यांना आदेश होता, शक्य तितक्या लोकांना ठार करा, जास्तीत जास्त विध्वंस करा आणि जास्तीत जास्त वेळ लढा। त्या रात्री कराची बंदरातून अल हुसैनी नावाची बोट निघाली। पहिल्यांदा त्यांनी एका भारतीय मासेमारी बोटीचा ताबा घेतला, तिच्या खलाशांना ओलीस ठेवले। नंतर मुंबईच्या अगदी जवळ पोहोचल्यावर त्यांनी त्या खलाशांची हत्या केली। 10 हल्लेखोर 2 गटांत विभागले गेले आणि 4 वेगवेगळ्या ठिकाणी जाण्याची तयारी झाली। पहिला गोळीबार लिओपोल्ड कॅफेमध्ये झाला। परदेशी पर्यटकांनी गजबजलेलं हे ठिकाण लगेच रणांगण बनले। केवळ काही मिनिटात 10 जणांचा मृत्यू झाला आणि अनेक जण जखमी झाले। कसाब आणि इस्माईल खान थेट CST वर आले। तेथे त्यांनी अंधाधुंद गोळीबार आणि ग्रेनेड फेकून लोकांना ठार केले। सुमारे 58 जणांचा मृत्यू आणि 100हून अधिक लोक जखमी झाले। ही घटना CCTV मध्ये कैद झाली, ज्यात कसाब AK-47 हातात घेऊन निर्दयपणे गोळ्या झाडताना दिसतो। CST वरील हल्ल्यानंतर कसाब आणि इस्माईलने कामा हॉस्पिटलकडे धाव घेतली। तेथे त्यांनी पोलिसांवर हल्ला केला। याच ठिकाणी अशोक कामटे, हेमंत करकरे आणि विजय सालसकर हे 3 वरिष्ठ पोलीस अधिकारी शहीद झाले। ताज हॉटेलमध्ये 4 हल्लेखोर घुसले। त्यांनी पाहुण्यांना ओलीस ठेवले, स्फोट घडवून आणले, आगी लावल्या। NSG कमांडोंना येथे सर्वात जास्त वेळ लढावे लागले, जवळपास 60 तास। NSG कमांडो, मरीन कमांडो, स्थानिक पोलीस, अग्निशमन दल सगळ्यांनी मिळून या लढाईत भाग घेतला। 26 नोव्हेंबर 2008 रोजी शेवटचा हल्लेखोर ठार झाला आणि ऑपरेशन संपले। या हल्ल्यामध्ये 166 लोक मृत्युमुखी पडले तर 300हून अधिक लोक जखमी झाले। हॉटेल्स, इमारती, पायाभूत सुविधा यांचे कोट्यावधी रुपयांचे नुकसान झाले। तुकाराम ओंबळेंच्या शौर्यामुळे कसाब जिवंत पकडला गेला। त्याच्या कबुली जबाबामुळे पाकिस्तानचा सहभाग उघड झाला। 2012 मध्ये त्याला पुण्याच्या एरवाडा जेलमध्ये फाशी देण्यात आली। या हल्ल्याचा परिणाम असा झाला की देशातील सुरक्षा यंत्रणा अधिक बळकट झाली। किनारपट्टी सुरक्षा, दहशतवाद विरोधी पथके यांची क्षमता वाढवली गेली। 26/11 हल्ल्याने आपल्याला दाखवून दिले की सावधानता आणि एकता हीच खरी ताकद आहे। 29 नोव्हेंबर 2008 रोजी सकाळचा दिवस उजाडला। मुंबईच्या आकाशात पुन्हा एकदा सूर्य उगवला, पण या शहराच्या हृदयावर झालेली जखम अजूनही ताजी होती। गेल्या 60 तासांत मुंबईने नरकासमान भीषणता पाहिली होती। ताज हॉटेलमधील धूर अजूनही हवेत तरंगत होता। ओबेरॉयच्या खिडक्यांतून फुटलेल्या काचांचे तुकडे चमकत होते आणि CST स्टेशनवर अजूनही रक्ताचे डाग रस्त्यांवर दिसत होते। मुंबई शहर हे कधीही थांबत नाही असं म्हटलं जातं। 26/11 नंतर दुपारच्या दिवशी लोक पुन्हा रस्त्यावर उतरले, रेल्वे चालू झाल्या, बाजार उघडले आणि हळूहळू सगळं सुरळीत झालं। ही होती मुंबईच्या जिद्दीची, शौर्याची आणि एकतेची खरी ओळख। पण या जिद्दीबरोबरच लोकांच्या मनात राग, वेदना आणि हरवलेल्यांच्या आठवण कायम राहिली। आज 26/11च्या स्मृतिदिनी आपण सर्वजण शहीदांना आदरांजली अर्पण करतो। हे फक्त इतिहासातील एक प्रकरण नाही, तर आपल्याला सतत आठवण करून देणारा धडा आहे। आपलं स्वातंत्र्य, आपली सुरक्षितता आणि आपले जीवन यासाठी कोणीतरी आपला जीव देतो।
ही कहाणी आहे रक्ताने लिहिलेल्या त्या दिवसाची, ज्यात भीती होती, रडणं होतं आणि त्याहूनही जास्त होती जिद्द, शौर्य आणि एकतेची ताकद. 26/11 आम्ही विसरणार नाही आणि आम्ही माफ करणार नाही. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय महाराष्ट्र, जय इतिहास. धन्यवाद.